मी विनंती करतो अजितदादांना त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज के. आता सुरुवात करतो. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलजी, सुनील तटकरेजी, धीरज शर्माजी, ॲडव्होकेट सय्यद जलालुद्दीनजी, दिलीप वळसे पाटीलजी, हसन मुश्रीफजी, माणिकराव कोकाटेजी, नरहरी झिरवाळजी, नवाब मलिकजी, बाबासाहेब पाटीलजी, धनंजय मुंडेजी, मकरंद पाटीलजी, अदिती तटकरेजी, नितीन पाटील, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकर, मुश्ताक अंतुले, सूर्यकाताई ठाकरे, शिवाजीराव आडराव पाटील, संजय काका पाटील, अनिल पाटील, संजय बनसोडे, सुबोध मोहिते, देविदास पिंगळे, माजी खासदार आणि विद्यमान आमदार प्रताप चिखलीकर, आनंद परांजपे यांची नावं माजी खासदार म्हणून मी घेतलेली आहेत. उपस्थित सर्व आमदार, सर्व माजी आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेशचे सर्व फ्रंटलचे आणि सेलचे राज्याचे प्रमुख, त्याचबरोबर उपस्थित असणारे वेगवेगळ्या भागातून आलेले सगळे आमच्या महिला भगिनी, युवती, युवक, सगळे सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, तसं बघितलं तर साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकारी मित्रांचं, बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. आज आणि काल मी बघत होतो जवळपास 30 मान्यवरांनी आपापले विचार इथं मांडले. त्याचा उल्लेख सुरुवातीलाच प्रांताध्यक्षांनी केला. त्याच वेळेस तो आकडा 28 पर्यंत पोहोचला होता, कारण तटकरे साहेबांचं कालचं भाषण झाल्यामुळे तर एकच धरलं आणि आपले प्रफुल्लभाई आणि नंतर मी, असं जवळपास इतक्या लोकांनी, 30 लोकांनी आपापली मतं, आपापले विचार मांडण्याचा प्रयत्न केला. आणि खरोखरीच काही काही जणांनी अतिशय उत्तम पद्धतीनं मांडणी केली. मी पण आश्चर्यचकित झालो. बऱ्याचदा आपण ठराविकच लोक बोलत असतो, ठराविकच लोकांचं ऐकत असतो, परंतु नवीन पण टीम तयार झाली पाहिजे, नवीन पण संच तयार झाला पाहिजे. वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असणारा पण सेक्युलर विचारधारेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, अशा पद्धतीनं आपण गेले 2 दिवस त्यांना संधी दिली आणि त्यांनी आपापली मतं मांडली. एकंदरीतच या पक्ष संघटनेच्या वृद्धीसाठी आपण चर्चा करत होतो. त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळी मतं मांडत असताना बऱ्याच जणांनी वेगवेगळे दाखले देण्याचा प्रयत्न केला. दिशा विकासाची वाट पुरोगामी विचारांची या संकल्पासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका कुठल्याही क्षणी सुप्रीम कोर्ट त्यांनी निकाल दिल्यानंतर लागणार आहे, त्याच्यावरती जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. आणि या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्यासाठी आणि एकंदरीतच पुढची आपली नवसंकल्प शिबिर 2025 हे घेत असताना पक्षाची पुढची वाटचाल कशी असली पाहिजे, याकरता साईनगरी शिर्डी येथे आपण हे शिबिर आयोजित केलं. यामध्ये मला आशुतोष काळे आज आपल्यामध्ये इथं तो थांबू शकला नाही, त्याची पहिलीच दौरा ठरलेला होता परदेशामध्ये, पण पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये हे 2 दिवसाचं 18-19 शिबिर होतं. पण काही कारणांनी थोडंसं जागेचा अडचण आली आणि त्याच्यातून नंतर अचानक हा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यात हे शिबिर इथं आपण शिफ्ट केलं. परंतु आशुतोषने सुरुवातीला सगळं लक्ष दिलं. त्याच्यानंतर त्याच्या अनुपस्थितीमध्ये बाबासाहेब कोते असतील, सुजय जगताप, कपिल पवार, संग्राम कोते, अशोक सावंत आणि इतर अनेक सहकाऱ्यांनी कष्ट केले आणि कमीत कमी वेळेमध्ये या शिबिराचं नियोजन अतिशय चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपण लिमिटेड लोकांना बोलवलेलं होतं. काल थोडीशी माझ्याकडे एक तक्रार आली की दुपारचं लंच असताना थोडं काही ठिकाणी संख्या दुपटीनंच वाढली. आपण काहीतरी 500 धरलेले होते ना,
हजाराच्या पुढे संख्या झाली. त्यामुळं थोडंसं काहींची काल गैरसोय झाली, पण रात्री त्याची नोंद घेण्यात आली आणि आत्ताही संख्या जरा जास्तच दिसते. जरा वाढवलेलं बरं होईल असं, कारण बघा ना मागे बरेच जण उभे आहेत. तर त्या पद्धतीनं आपण सगळेजण करतोय. मी या शिबिराच्या नियोजनासाठी आशुतोष काळे हे तिकडे गेल्यानंतर त्यांना मी सांगितलेलं होतं, आशुतोष तू नसला तरी तुझे टीम तिथं असली पाहिजे. आणि त्यांचा स्टाफ फार मोठा सहभाग त्यांनी गेले 7 दिवस म्हणजे तटकरे साहेबांनी सूचना केल्यानंतर रात्रंदिवस ही लोक इथं राबत होती आणि त्याच्यामुळं त्यांचंही मी मनापासून कौतुक करतो. त्याचबरोबर आपल्या संघटनेचे शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे, सूरज चव्हाण, लतीफ तांबोळी, संजय तटकरे या सगळ्या टीमनी पण तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली एक चांगल्या प्रकारचं शिबिर इथं आयोजित केलं. त्याबद्दल व्यक्तिशः माझ्या वतीनं सर्व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या मनापासून मी आभार देखील मानतो. एकंदरीत काल तटकरे साहेबांनी सुरुवात केली, त्यांनी काही भूमिका मांडली. संदीप चव्हाण, सयाजीराव शिंदेंनी एक सांगितलेलं बरं आहे. मी तो विचार केला, उद्याच्या अर्थसंकल्प मांडत असताना हे जे काही आपण श्रद्धेला खूप महत्त्व देत असतो, कुठं ना कुठं प्रत्येकाची निष्ठा असते, श्रद्धा असते, तिथं दर्शन घेण्याच्या करता आपण जात असतो. आणि त्याच्यावर ते रोपाचं जे काही सांगितलं, मी आता वन खातं आणि काही लोकांना घेऊन बसतो, पण ते केलं तर आज पर्यावरणाचा जो असमतोल होतोय, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. काही जण तर सांगतात, परवा माणिकराव कोकाटे, आम्ही आपले पंकजाताई, आम्ही सगळेजण बारामतीच्या शिबिराला होतो, तिथं तर काही तज्ज्ञांनी सांगितलं की पुढं पाऊस सारखाच पडत राहणार आहे, फार विचित्र परिस्थिती होणार आहे. पुढं काय होईल ते सांगता येत नाही, पण हे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, त्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. त्याच्यामुळे भावी पिढीचं नुकसान होऊ नये आणि म्हणून काही सूचना अतिशय विधायक अशा पद्धतीनं सयाजीरावांनी मांडलेल्या आहेत. त्याची पण नोंद, मी सगळ्यांची भाषणं आम्ही सगळेच जण ऐकत होतो, फार बारकाईनं ऐकत होतो. आज देखील काल एवढी सकाळी इतक्या वाजता सुरू होणार म्हणून प्रांताध्यक्षांनी सांगितलेलं होतं. मेन प्रांताध्यक्ष जवळपास सारखेच आलो, तुमच्या मागे मी अर्धा मिनिटच होतो, त्याच्यामुळं मी वेळेत आलो. परंतु मला मुश्रीफ साहेबांचं, बाबासाहेब पाटलांचं, माणिकराव कोकाटेंचं विशेष अभिनंदन करायचं की ते वेळेत आले. बाकीचे मंत्री उशिरा आले, ते जाऊ द्या, पण हे वेळेच्या आधी तुम्ही सगळेजण इथं आला. माझं म्हणणं आहे की कधीतरी अशा प्रकारचा प्रसंग असतो, सर्वांनी पक्षासाठी वेळ देणं गरजेचं आहे. पक्ष म्हणून, एक परिवार म्हणून आपण ज्यावेळेस काम करतो, माणिकरावांची तर सगळ्यांना नाशिककरांना पण ओळख आहे, किती दुपारी कितीला तयार होतात. दिलीप, हसू नको, पण ते पण आज लवकर आलेले होते. नरहरी तुम्ही नव्हते आले वेळेत. तर सर्वांनी याची नोंद घ्यावी, कार्यकर्त्यांनी पण नोंद घ्यावी. सकाळी सुरुवात कामाला केलेली, आम्हालाही वाटायचं की आम्ही फार लवकर सुरुवात करतो, आमदार लोकांना माहिती असेल. परवा पंतप्रधानांनी असंच आम्हाला 3 तास वेळ दिला सगळ्या महायुतीच्या आमदारांना, आणि ते त्यांचे वेगवेगळे अनुभव सांगत होते, आम्ही ते ऐकत होतो. समोरनं काही जण प्रश्न विचारत होते. आपले विक्रम काळेजी देखील तिथं प्रश्न विचारायचा प्रयत्न करत होते. आणि तिथनं माझ्या मनात आलं की बाबा, सगळे मला म्हणतात दादा तुम्ही पहाटे उठता आणि लवकर कामाला लागता. म्हटलं पंतप्रधान कधी उठतात ते तरी बघू. त्यांना मी विचारलं, साहेब आपण PM साहेब आपण कितीला उठता? ते म्हणले मी 3.5 तास झोपतो, 3:30ला उठतो. रोज योगा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं व्यायाम हा माझा असतोच, मी शरीराला वेळ देतो. त्यांनी तर आम्हाला सगळ्यांना सांगितलं, मी पण तुम्हाला सांगतो की ते तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने आपल्या परिवाराचं वर्षातनं एकदा पूर्णपणे संपूर्ण चेकिंग हे करून घेतलं पाहिजे. तुमची माझी तब्येत चांगली असेल तर पुढं आपण काम करू शकतो. तब्येत एकदा ढासळली तर किती तुमचा कामाचा उरक असला तर कुणी तुम्हाला ते काम होऊन देत नाही आणि लोक लगेच पाठी फिरवत असतात. हा मनुष्य स्वभाव आहे, हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या काही चांगल्या गोष्टी ज्यावेळेस कानावर येतात
त्याबद्दलची नोंद घेतली पाहिजे. त्यांना झोपच कमी आहे आणि सतत देशाचा विचार करत असतात. कसं आपलं $5 ट्रिलियन ही इकॉनॉमी होईल, वेगवेगळ्या भागाचा विकास कसा होईल, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. नाही नाही, मी नाही उठत, मी नाही. हो, आपण दोघं बरोबरच जाऊत. त्यामध्ये हे घेतलं पाहिजे आणि ह्या अशा पद्धतीने हे सगळं शिबिर आपण पार पाडलेलं आहे. त्याच्यामध्ये आज लवजी कानडेंनी खरंच चांगली मतं मांडली. बऱ्याचदा खूप कार्यकर्त्यांना आम्ही पुरोगामी विचाराचे आहेत, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे आहेत, बऱ्याच कार्यकर्त्यांना त्याच्याबद्दलची माहिती देता येत नाही. परंतु त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना ते समजून सांगण्याचं काम केलं. प्रमोद हिंदुरावला आज काय झालं होतं काही कळलं नाही, एकदम गाडी जोरातच सुटली होती. पण मी त्याला भाषण करायला लागलं की मी तटकरेंकडे विचारले, ही कशाला उठ? ते म्हणले नाही नाही, त्यांना आज भाषण करायचं आहे. सुरेखाताई, तुम्ही पण अतिशय चांगलं विचार मांडले. मुश्रीफ साहेबांना तर प्रत्येक शिबिरात पाठवलं पाहिजे आता इथून पुढं. धनंजय मुंडेंची गाडी जे मधी असं वावटं उठलेलं होतं, त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं, आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे. दिलीप वळसे पाटील तर म्हणत होते मला बोलायचं नाही, प्रफुल्लबाईंना बोलू द्या. पण माईक हातात आल्यावर तर सगळं काही आम्हाला जे संघटनेला सांगायला पाहिजे की या पद्धतीनं आपण पुढे निर्णय घेतले पाहिजे. त्याची नोंद खरोखरीच आपण सगळेजण मिळून ह्याची नोंद घेतलेली आहे. आणि तटकरे साहेबांचं आणि प्रफुल्लबाईंनी आत्ता केलेलं मार्गदर्शन, अशा पद्धतीनं हे सगळे भाषणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रथम गोष्ट सांगायची की येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जे कोणी ह्या पदाच्या करता इच्छुक आहात किंवा काही इथं नसतील पण आपापल्या भागात ते इच्छुक आहेत, त्यांना उमेदवारांनी, त्या सगळ्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे आणि त्याच्याकडे 25 घरांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आणि तो कार्यकर्ता 25 घरामध्ये सरासरी साधारण 4 मतं तुम्ही धरली तर 100 मतदारांच्या पर्यंत पोहोचेल. यंदा बहुतेक निवडणूक ही प्रभागावर होणार आहे. नगरपालिकेला ती वॉर्ड वाईज होईल. नगरपंचायतीकडच्या राहिल्या असतील तर त्या वॉर्ड वाईज होतील. पण ज्या महानगरपालिका आहेत त्या 4चा प्रभाग राहणार आहे. कारण मागे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर सरकारमध्ये काम करत असताना तेव्हा एकनाथरावांनी मुद्दा मांडला 4चा करा, काहींनी मांडला 2चा करा. तर उद्धवजी त्यावेळेस म्हणले होते 2 राहू द्या, 4 राहू द्या, 3चा करू. आणि त्यावेळेस आपण 3चा केलेला होता. परंतु त्याच्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सरकारमध्ये नव्हतो आणि एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं देवेंद्रांनी सगळ्यांनी मिळून सरकार केलेलं होतं, त्यांनी मात्र ते 4चं करून घेतलेलं आहे. आणि त्याकरता मला तुम्हाला सांगायचं की जसं एका कार्यकर्त्यांनी 25 घरं आणि 100 मतं तिथपर्यंत पोचायचं आहे, त्याच्यामध्ये समजा प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवारांनी 50-50 असे कार्यकर्ते तयार केले आणि त्यांनी 200 त्या बाबतीमध्ये जर 200 लोक होतील, 50 प्रभाग 1 मधल्या एकाचे, दुसऱ्याचे, तिसऱ्याचे, चौथ्याचे असे मिळून त्याच्यात जवळपास 20,000 मतापर्यंत आपण पोहोचू शकतो. आज इथं पिंपरी चिंचवड पण सहकारी आहेत, माझ्या पुण्यातले पण आहेत, कोल्हापूरचे पण आहेत. मगाशी महानगरपालिकेचं बोलत असताना किंवा काल नजीबने आणि राजलक्ष्मीताई भोसलेंनी, कारण दोघांनी कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये काम केलेलं असल्यामुळं राजलक्ष्मीताई तर मेयर म्हणूनच पुण्यामध्ये काम करत होत्या आणि त्याकरता खरं तर त्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचा नेता असला की ती महानगरपालिका आपल्या ताब्यामध्ये यायला सोपं जातं. मला आठवतं आहे मुश्रीफ साहेब इथं बसले, कोल्हापूरला
आपल्याला एकाला जमायचं नाही म्हणून काँग्रेसनं आपण मिळून ते करायचो. नव्या मुंबईमध्ये गणेश नाईकांच्यावर जबाबदारी साहेब नेहमी द्यायचे. गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली थ्रूआउट मुंबईची महानगरपालिका आलेली होती. 25 वर्ष पुणे महानगरपालिका आम्ही ताब्यामध्ये ठेवलेली होती. 10 वर्ष पुणे पिंपरी चिंचवड, 25 वर्ष आणि 10 वर्ष पुणे महानगरपालिका. सांगायचं तात्पर्य की आता पण वेगवेगळ्या महानगरपालिका, सांगली असेल किंवा सांगली मिरज कुपवाड असेल किंवा आपल्या इकडे सोलापूर असेल, अनेक महानगरपालिका अस्तित्वात आल्यात. त्या ठिकाणी तशा प्रकारे कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आणि उमेदवारांनी पण अशा प्रकारे 50-50 कार्यकर्ते जे तिथं 100 प्रत्येक कार्यकर्ता 100 मतापर्यंत पोहोचू शकेल. 5,000 5 चौक 20 प्रभागातली 4 धरले तर 20,000 या पद्धतीनं जर आपण केलं तर निश्चितपणे आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सहकारी मित्रांना तशा प्रकारची सूचना मी करतो. तसं पक्षाकडनं देखील तुम्हाला लेखी कळवण्यात येईल. त्याबद्दलची पण नोंद आपण ह्या निमित्तानं घ्यावी अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. खूप जणांनी बोलत असताना एकंदरीतच आपण ज्या भागामध्ये हे शिबिर घेतलेलं आहे, सर्वकालीन सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या म्हणून ज्यांची जगभर ओळख आहे त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीमध्ये असलेल्या ह्या अहिल्यानगरमध्ये त्याचं नामांतर मधल्या काळामध्ये झालं. या मातीला मी सुरुवातीला वंदन करतो. अहिल्यादेवी होळकरांनी कधी पण राजमाता हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या श्री साई बाबांची पण कर्मभूमी आणि साई नगरीला शिर्डीला पण साईबाबाचं पण आपण दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्यापुढं पण नतमस्तक झालेलं आहे. या शिर्डीला पण मी वंदन करतो. आणि ह्या अहिल्यानगरीच्या या भूमीतून एक विकासाची दिशा आणि साईबाबांच्या शिर्डीतून पुरोगामी विचारांची वाट धरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढं वाटचाल करणार आहे. ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. तुम्ही 2 दिवस पूर्ण वेळ त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला. प्रमुख नेत्यांनी आपले वक्त्यांनी आपापले विचार त्या ठिकाणी मांडले. आता आज ह्या शिबिराचा समारोप होत असताना नवसंकल्पाच्या ध्येयपूर्तीसाठी स्वतःला झोकून देऊन पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्याची ही सुरुवात आहे. त्याचा उल्लेख अनेकांनी आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केला. आपल्याला पक्ष संघटन वाढवण्यासाठी आज पण काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की अधिकाधिक तरुणींना, अधिकाधिक माता भगिनींना, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक अशा अनेक घटकांना पक्षात आणणं आणि पक्षकार्यात सक्रिय ठेवणं यासाठी आपल्याला सगळ्यांना कामाला लागण्याची ही सुरुवात आहे. आणि येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळ असला पाहिजे हे आपण आपल्या सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आपापल्या गावात परतल्यानंतर आदेशाची वाट न बघता पक्षवाढीच्या कामाला आपण त्या ठिकाणी लागावं. आणि राज्यातल्या प्रत्येक गावात साधारण चौकात नाक्यावर देखील पक्षाचा बोर्ड आणि पक्षाचा झेंडा लागेल. प्रत्येक गावात आळीत गल्लीत पक्षाचा नवीन सक्रिय कार्यकर्ता या निमित्तानं तयार होईल यासाठी देखील आपण काम केलं पाहिजे. बऱ्याचदा मागे आपण तशा प्रकारचा कार्यक्रम घेतला होता, परंतु आता बऱ्याचशा ठिकाणी बोर्ड त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं स्वागत करत आहे अशा पद्धतीचे बोर्ड आपल्याला पाहायला मिळत नाही. इव्हन सूरज पण इथे युवकमध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला इथून पुढं माझ्या आमदारांना पण मला सांगायचं आहे, जिल्हाध्यक्षांना सांगायचं आहे, आपापल्या भागामध्ये तशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी कामाला सुरुवात केली पाहिजे. यासाठी आपल्या गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीत पक्ष वाढवण्याचा आणि पक्षाचा पुरोगामी विचार हा पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर काय होतं, बऱ्याचदा अनेकांच्या बाबतीत असं बघितलंय, कार्यकर्ता पक्ष वाढायला बाहेर पडतो पण तेव्हा हा असतो एका पक्षात,
त्याची बायको दुसऱ्या पक्षात, मुलगा तिसऱ्या पक्षात आणि मुलगी अपक्ष आणि भावकीचा विरोध असं त्या ठिकाणी होता का म्हणे, हे अजित पवार सांगतो. तर त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टीची नोंद सगळ्यांनी घ्यावी. एक एक करत घरातल्या, दारातल्या, कुटुंबातल्या, गावातल्या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आपल्या पक्षाचं घड्याळ हे वाढवायचं आहे. त्यासाठी आतापासूनच आपण कामाला लागलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर लागतील, त्या दृष्टिकोनातून आपण कामाला लागलं पाहिजे. एक मी बघितलं कालच्या लोकसभेच्या निकालाचा उल्लेख ज्यावेळेस प्रफुल्लभाईंनी केला त्यावेळेस मला पण, किंवा आम्ही सगळेच, माणिकराव कोकाटे काही लाखांनी मागं होते, मी पण 48,000 लोकसभेला मागं होतो, असे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीनं मागं होते. परंतु सगळ्यांनी प्रयत्न केला आणि स्थानिक तरुणांच्या मध्ये बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुखाची नियुक्ती आणि त्याच्या नावाची यादी वगैरे या जर गोष्टी आणि बूथ प्रमुखाला आपण, मी आता जरा बारामतीमध्ये गेल्यानंतर असंच करतो, बाबा तिथला बूथ प्रमुख कोण आहे आणि त्यांनी मला सांगावं की त्या गावामध्ये काय समय, सर्व झाला त्याचा मान सन्मान मी देतोच, तो दिलाच पाहिजे, त्याशिवाय चालणारच नाही. परंतु आपण बूथ प्रमुखाला मान सन्मान द्यायला लागलो तर आपोआप त्याचं महत्त्व त्या ठिकाणी गावामध्ये वाढतं आणि यांनाही वाटतं की फक्त निवडणुकीच्या पुरतंच आम्हाला राबवून घेत नाही, तर नंतर पण आम्हाला पक्षामधनं आणि नेतृत्वाकडनं मान सन्मान मिळतो. ह्याची पण नोंद सर्व भागातल्या माझ्या लोकप्रतिनिधींनी या निमित्तानं घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. एक लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र, एकता, त्याच्यामध्ये समता, बंधुतेचा विचार इथल्या मातीमध्ये खूप खोलवर त्या ठिकाणी रुजलेला आहे. इथं जातीय द्वेष, धार्मिक हिंसेला तसं बघितलं तर स्थान नाही आहे. तशा पद्धतीचे राजकारण काही दिवस चालेल, परंतु दीर्घकाळ लोकांच्या मनामध्ये राहायचं असेल तर या सर्वांना बरोबर घेऊन जावं लागेल. काही घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत, त्याचा उल्लेख काही माझ्या सहकाऱ्यांनी केला आहे, त्याची नोंद पण आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये समाजातला शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, तरुणांच्या, माता भगिनींचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आणि दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, दुर्बल, वंचित, उपेक्षितांच्या बांधवांच्या कल्याणाच्यासाठी समाज घटकांच्या जीवनात बदल घडवून आणायचं, याच्यामध्ये राज्याची सत्ता आपल्याला उपयोगात आणायची. आपल्याला बहुमत प्रचंड मिळाले. कधी राज्याच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत कुठल्या युतीला किंवा आघाडीला कधी मिळालेलं नव्हतं किंवा कुठल्या पक्षाला मिळालं नव्हतं. ते आता जनतेने दिले. जनतेने त्यांच्याकडची जबाबदारी पार पाडलेली. आता जबाबदारी आपल्यावर सगळ्यांच्यावर आहे. मी अर्थमंत्री म्हणून त्याचा सातत्याने विचार करतो. आज शिबिर संपल्यानंतर देखील मी बारामतीला जाऊन बक्षीस वितरण करून मुंबईला जाणार आहे. मला आता उद्यापासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटला मी एकत्र करून भेटून चर्चा करणार आहे. पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आधी ती काल बोलत असताना तिने सांगितलं, लोकसभेच्या निकालाच्या नंतर ज्यावेळेस आपण जरा हतबल झालो होतो, नाउमेद कार्यकर्ता होतो का काय, थोडासा तो सगळा विचार करायला लागलेला होता आणि त्याच्यातून आपण 2 महत्त्वाच्या योजना आणल्या. एक लाडकी बहीण योजना, जी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी आपलीशी त्यांना वाटली आणि त्यांच्यापर्यंत आपण पोचायचा प्रयत्न केला आणि त्याचा फार चांगला परिणाम महायुती सत्तेवर येण्याच्याकरता झाला. तसंच माझ्या 3, 5, 7.5 हॉर्स पॉवरच्या जो माझा शेतकरी आहे, काळ्याईची इमाने बरे सेवा करणारा, त्याला तिथं काम करत असताना मोफत वीज देणं, त्याच्यात पण चांगला फायदा माझ्या शेतकरी वर्गाचा झालेला आहे. पण त्यावेळेस वेळ कमी होता आणि वेळ कमी असेपर्यंत आम्हाला महिला बाल विकास विभागातर्फे महिलांच्यापर्यंत पोचवायचं होतं. पुढच्या तारखा आचारसंहितेच्या येत होत्या. आम्ही जाहीर केल्यानंतर कसं करायचं, काय करायचं, त्याच्याकरता IT विभागाला घेऊन शिवराज सिंह चव्हाण साहेबांशी पण जरा चर्चा करून आम्ही त्यांनी काय केलं, आपण काय केलं पाहिजे, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मगाशी
मुश्रीफ साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. ज्यावेळेस वैयक्तिक एखादा लाभ त्या लाभार्थ्याला मिळतो त्यावेळेस ते लक्षात ठेवतो. जनरल तर कामं किती केलं तर लोक म्हणतात त्यांचं कामच आहे, केलं म्हणून काय बिघडलं. पण इंडिव्हिज्युअल लाभ वेगवेगळ्या योजनांचा मिळाला तर मग मात्र तो ते ध्यानामध्ये ठेवतो. आणि ते माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी किंवा माझ्या पदाधिकाऱ्यांनी किंवा माझ्या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता बघा, मी आपल्याला थोडा सुतोवाच करतो. यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना तो आपल्या राज्याला आर्थिक शिस्त, केंद्राने जे काही मीटर लावलेलं आहे की एकंदरीत तुम्ही किती कर्ज काढू शकता, तुमचं स्थूल उत्पन्न किती आहे, त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी असतात. आपला GST किती येतोय, आपल्याकडे काही महत्त्वाची खाती आहेत त्याच्यातनं उत्पन्न कसं वाढेल, मग GSTचं असेल, एक्साईजचं असेल. काही महत्त्वाचे लोकांना अन्न देण्याचं पण काम करण्याचं महत्त्वाचं खातं आहे, अन्न पिकवण्याच्या बद्दलचं पण कृषीसारखं महत्त्वाचं खातं आहे. असे अनेक किंवा उपचार चांगले करण्याच्या करता पण वैद्यकीय शिक्षण हे आपल्याकडे खातं आहे. अशी अनेक महत्त्वाची खाती आहेत. सहकार आहे, मी सगळ्या खात्यांचा उल्लेख करत नाही, महिला बालविकास आहे. आणि त्याच्यामुळे ह्या खात्याच्या माध्यमातून देखील कसं आपल्याला ह्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येईल याबद्दल आपल्याला अधिक म्हणजे आमचे डिपार्टमेंट ते काम करतीलच, परंतु ज्याच्यातून लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे ते मात्र आपल्याला करावं लागणार आहे. माझी तुम्हाला दुसरी एक विनंती आहे. वेगवेगळी चर्चा होती ज्याचा उल्लेख मगाशी मला वाटतं दिलीपरावांनी केला. योजना चालू राहणार का नाही राहणार, वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. काही काही गोष्टी निवडणुकीच्या जाहीरनाम्याच्या निमित्तानं होत्या, त्या खोलात मी जास्त जात नाही. त्यामध्ये मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे, माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला, गरजू महिलेला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल, जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, ज्या व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. पण योजना ज्या खऱ्या अर्थाने माझ्या मायमाऊलींच्यापर्यंत पोचायला पाहिजे होती, माझ्या गरीब महिलेच्या करता मायमाऊलीकरता पोचायला पाहिजे होती, ते पोचण्याचं काम माझ्या महिला बालविकास खात्याने केलेलं आहे. आत्ताही काही जण म्हणत होते जरा जानेवारीमध्ये थोडंसं आम्ही माहिती घेत होतो, परंतु परवाच 3,700 कोटीचा चेक हा महिला बालविकासला दिलेला आहे. 26 तारखेच्या आत या महिलांना त्यांच्या DBTला पैसे येतील, ही पण खात्री मी आपल्याला या निमित्तानं सगळ्यांना देऊ इच्छितो. आणि या पद्धतीनं आपण पुढे जात असताना मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची की कधी कधी काही ठिकाणी अपयश येतं, परंतु अपयश हे कायमचं नसतं. विधानसभेच्या ह्या यशानंतर आपली सगळ्यांची जबाबदारी त्या ठिकाणी वाढलेली आहे. त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व जे यश मिळालं त्याच्याबद्दल सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला. पण हा विजय कुणाचा एकट्याचा नाही आहे. काही जणांनी बोलत असताना थोडा माझ्या नावाचा उल्लेख केला, परंतु मी अध्यक्ष असल्यामुळं त्यांनी तो केला असेल, परंतु हा एकट्याचा कुणाचा नाही, हा विजय प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. आणि त्यामुळं मी आपल्या सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण लोकसभेत आपल्याला महायुतीला फक्त 48 पैकी 17 जागा निवडून आल्या, परंतु तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून निकराचा लढा दिला आणि आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळालं. आणि तुमच्या सर्वांची इच्छाशक्ती आणि अपार मेहनत यामुळे हे साध्य झालेलं आहे. त्यामुळं तुम्ही सर्वजण ही जी काही आपली शक्ती आहे, ताकद आहात, तुम्ही खऱ्या अर्थाने सगळेजण पक्षाचे आधारस्तंभ आहात. एखादा उत्तुंग इमारतीकडे पाहिल्यानंतर वर सुंदर सुंदर मजले दिसतात, परंतु जमिनीतील पाया दिसत नाही. मात्र पायाचा एक एक दगड हा मोलाचा असतो.
आणि तेच मोल तुम्ही गेल्या निवडणुकीत मेहनतीच्या रूपानं दाखवून दिलं. त्याच्यामुळे मित्रांनो, कोणतंही यश अपयश हे कायम नसते, हे आपण लक्षात घ्या. आता आपल्याला ह्याचं सातत्य टिकवायचं आहे. आपल्याला यामध्ये बरीच मेहनत घ्यावी लागेल. खूप कार्यकर्ते, खूप आपले लोकप्रतिनिधी माझ्याकडे येतात, सुनीलजींकडं, प्रफुल्लभाईंकडं, बाकीच्या सगळ्या मान्यवरांकडे येतात. त्यांना पक्षात घ्यायचं आहे, त्यांना पक्षात घ्यायचं आहे. आत्ताच यशवंत माने मला कानात सांगत होता की दादा हे पक्षात यायला तयार आहेत. खूप जण पक्षात येऊ पाहत आहेत. परंतु त्या व्यक्तीला घेतल्यानंतर पक्षाचं एकंदरीत बेरीज तर झाली पाहिजे, पण तिथं कुठं पक्षाला कमीपणा येता कामा नये. काही जण काही कामाचे नाही, त्यांना घेऊन काही उपयोग नाही. उलट लोक म्हणतील अरे ह्याला घेतलं, ह्याला राष्ट्रवादीला काहीतरी वेगळंच सुरू झाले. त्यामुळं ज्याची जनमानसामध्ये प्रतिमा खराब आहे अशा माणसाला अजिबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेण्याचं काही कारण नाही. आणि सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सगळ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या पण माझ्या सहकाऱ्यांना की कुठली गैरवर्तणूक ही कुणाकडनं होता कामा नये. जनमानसामध्ये तुमच्या माझ्या पक्षाची प्रतिमा मलिन होईल अशा पद्धतीनं कुणाचंही वर्तन हे असता कामा नये. चुकीचं कामकाज कुणी त्या ठिकाणी करू नये, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. जर कुणी चुकीचं कामकाज केलं आणि ते लक्षात आलं तर त्याची हकालपट्टी करायला ते सिद्ध झालं की तो दोषी आहे, तर आम्ही सरळ त्याची हकालपट्टी करू, मग काही त्याला तिथं ठेवणार नाही. त्यामुळे याची नोंद. मगाशी पण काही मला सांगत होते अमक्याला दादा घेऊया, म्हणलं अजिबात नाही, त्याला घ्यायचंच नाही, त्याचं त्याला लखलाप. अशा पद्धतीनं आपण पुढे जाऊ. पण काही भागामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, मागच्या काळामध्ये काही निर्णय झाल्यानंतर, सरकारमध्ये आपण सहभागी झाल्यानंतर, विकासाकरता सहभागी झालेलो होतो. मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या करता, मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याच्या करता, मतदारसंघातल्या विकास कामाला जो स्टे आलेला होता तो स्टे उठवण्याच्या करता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. आणि तिथं आम्ही प्राधान्याने लक्ष दिलं आणि त्याच्यातून नंतर इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आता मात्र माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की इथून पुढं काम करत असताना आपल्याला फार व्यवस्थितपणे ह्या सगळ्या कामं करावी लागणार आहेत. आणि मंत्री जे 10 आहेत त्यांना पण जे संघटना जबाबदारी देईल ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी लागणार आहे. तेवढा वेळ द्यावा लागणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच थोडंसं जास्तीचं काम करावं लागणार आहे. मी पण ठरवलेलं आहे की प्रत्येक आठवड्यामध्ये कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये जायचं आणि तिथं वेगळाही एक कार्यक्रम सरकारचा करायचा, पण तो संघटनेचा पण एक कार्यक्रम करायचा. मी आत्ताच तटकरे साहेबांना सांगत होतो, मागं आम्ही सरकारमध्ये गेल्यापासून दर मंगळवारी, त्यावेळेस कधी एकनाथराव बुधवारी कॅबिनेट घ्यायचे, कधी मंगळवारी घ्यायचे, परंतु आता देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे दर मंगळवारी 12 वाजता देवेंद्रजी फडणवीस जर महाराष्ट्रात असेल तर ती कॅबिनेट होणार. आता ते दावसला गेलेत त्याच्यामुळे ती परवा होऊ शकणार नाही. पण मंगळवारी देवगिरी बंगल्यावर साधारण 7 वाजता सगळ्या मंत्र्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सगळ्या आमदारांची बैठक असते. या दोघांना अधिवेशन जर असेल तर ते ॲडजस्ट करतात किंवा ते येऊ शकत नाही, पण बाकीचे सगळेजण आम्ही असतो. त्याच्यामध्ये मी आता असं ठरवलेलं आहे की दर आठवड्याला तर आम्ही बसतोच, त्याच्यातनं चर्चा होते, आमदारांचे प्रश्न समजतात. पण दर महिन्याला कुठला तरी एक मंगळवार, मग अध्यक्ष महोदय पहिला मंगळवार निवडा, कुठला निवडायचा तो निवडा, त्यावेळेस हे पण येतील. पण त्या मंगळवारी सगळे आपले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हे त्या मीटिंगला आले पाहिजे. आपल्याला महिन्यातनं ते एकदा जिल्हाध्यक्ष आले की त्यांचंही काय काम चाललेलं आहे, त्यांनी पण काय काम केलं. कारण आता सभासद नोंदणी आहे, ती सभासद नोंदणी पण व्यवस्थितपणे झाली पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये मतदार यादी घ्यायची आणि सभासद नोंदणी चालायची, तसं ते चालणार नाही. त्यामध्ये संख्या कमी असली तरी चालेल, पण सभासद नोंदणी मगाशी प्रफुल्लभाईंनी सांगितलं तसं पण आपण करू. एक दिवस असा ठरवू की त्यावेळेस सगळ्यांनी चौकामध्ये आपापल्या भागामध्ये थांबायचं आणि सभासद नोंदणी त्या बाबतीमध्ये करायची. अशा पद्धतीनं आपण
त्याच्यामध्ये पुढे जाऊ. परंतु महिन्यातनं एकदा सगळ्या जिल्हाध्यक्षांना बोलवलं जाईल. 60 का 65 जिल्हाध्यक्ष 59 60 बरे 70 आणि त्यांना मीटिंगलाही बोलवणार आहे, त्यांना जेवायलाही देणार काळजी. त्याच्यामुळं त्या पद्धतीनं आपण करूया आणि त्याच्यातनं आम्हालाही कळेल. तिथं आम्ही आता 288 मतदारसंघात खूप कार्यकर्ते, खूप सहकारी, दादा आम्हाला काम द्या. काही आमचे पराभूत आमदार पण म्हणतात आमच्यावर जबाबदारी द्या. काही जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडण्याच्या करता निश्चितपणे त्यांच्यात तेवढी क्षमता आहे, तेवढी त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती आहे. पण ह्यामध्ये 288 मतदारसंघामध्ये देखील जरी आपण ठराविक मतदारसंघात निवडून आलेलो असलो तर संघटना तर आपल्याला सगळीकडेच वाढवायची. आणि त्याच्यामुळं तिथं जो माणूस नेमला जाईल, तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष वगैरे ते असतीलच, परंतु एक आपल्या प्रांतिककडनं जी व्यक्ती निवडली जाईल ते व्यक्ती तिथं असताना जिल्हा मंत्री तिथं गेल्यानंतर त्याला त्या बाबतीत कळलं पाहिजे. आम्ही यादी देऊ मंत्र्यांना कुठल्या कुठल्या जिल्ह्यात कुणाला नेमलेलं आहे आणि जिल्हाध्यक्षांची वगैरे पण यादी देऊ, जेणेकरून मंत्री त्या भागामध्ये गेल्यानंतर तिथल्या जिल्हाध्यक्षाला कळलं पाहिजे की आज मंत्री आलेला आहे आणि तो मंत्र्याच्या गाडीत जरा जिल्हाध्यक्षांना घेऊन फिरा, म्हणजे जिल्हाध्यक्षाचं पण महत्त्व त्या ठिकाणी वाढतं, त्याला एक समाजामध्ये किंमत मिळते. पण जिल्हाध्यक्षांनी तसंच वागा की मंत्र्याच्या गाडीत बसल्यानंतर उद्या कुठंतरी मंत्री परत गेल्यावर असा काय जिल्हाध्यक्ष वागेल हे आम्हालाच विचार करावा लागेल. तसं काही करू नका, कारण तुमची पण जबाबदारी आहे, हे दोघांची जबाबदारी आहे. मंत्र्यांची पण जबाबदारी आहे आणि आमच्या जिल्हाध्यक्षांची पण जबाबदारी आहे. आणि मग आमच्या महिला अध्यक्ष असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, या प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये पुढं जावं लागणार आहे, ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. आज मुश्रीफ साहेबांनी साधारण त्यांच्या निवडून येण्याच्या मागचं गणित हे आपल्याला गुपित उघड त्या ठिकाणी केलं. मी आता काय करतोय, मी आता माझ्याकडं पूर्वी काटकर म्हणून होते, ते रिटायर झाले, त्यांना मी माझ्या ऑफिसला घेतलंय. आता गजानन पाटील होते, ते आता CEO झालेत पुणे जिल्हा परिषदेचे. त्याच्यामुळं मी मोघे पूर्वी माझ्याकडे होते, मला वाटतं सुनील तटकरे साहेबांच्याकडे पण होते ऊर्जा खात्याचे मंत्री असताना. चांगली व्यक्ती आहे आणि काही इतर पण स्टाफ घेतलेला आहे. आज मी 2 कक्ष सेल आपल्या लोकांच्या करता, महाराष्ट्रातल्या जनतेच्या करता उघडलेले आहेत. त्यामध्ये हे सेल पक्षाच्या स्तरावर असतील आणि माझ्या आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक मंत्र्याच्या पण कार्यालयामध्ये असतील. पहिला कक्ष वैद्यकीय सहाय्यता कक्ष, जे काम आमचे मुश्रीफ साहेब करतात, इव्हन गिरीश महाजन पण ते काम मोठ्या प्रमाणावर करतो, अनेक जण करतात, पण ते ठराविक मतदारसंघात चालतं. माझं म्हणणं आहे की इतरही मतदारसंघामध्ये ते चाललं पाहिजे, म्हणून तो सेल आपण त्या ठिकाणी उघडतोय. आणि त्याच्यामध्ये नेमण्यात येणाऱ्या आरोग्यदूताची विविध योजना, माहिती, त्यासाठी अर्ज, कागदपत्र याची माहिती दिली जाईल. यासाठी एक ॲप आपण तयार करतोय, त्याला तुम्हाला ॲक्सेस हा दिला जाणार आहे. रुग्णांचा आजार, खर्च, त्यांच्या नातेवाईकांची माहिती तुम्ही आहेत तिथून त्यात भरली की झाले. मंत्रालयात यायची गरज नाही. पक्षाचा आणि माझ्या कार्यालयाचा सेल तुम्हाला त्याबाबत सर्व मार्गदर्शन, मदत करेल आणि पेशंटवर उपचार आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत याही बद्दलची कारवाई त्या बाबतीमध्ये करेल. तेव्हा पुढच्याच महिन्यात प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यात स्वेच्छेने आरोग्यदूत म्हणून काम करण्यास इच्छुक कार्यकर्त्याची नावं शोधावीत आणि त्या नियुक्त करून आपणास काम सुरू करायचे. मी राज्याचा अर्थसंकल्प मार्चमध्ये मांडणार आहे, त्याआधी हा कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला पाहिजे. त्याच्यामध्ये मला जिल्हाध्यक्षांची सगळ्यांची मदत लागणार आहे, मंत्र्यांची पण मदत लागणार आहे. आणि दुसरा कक्ष मी उघडतोय तो वचनपूर्ती कक्ष. विधानसभेच्या 2024 दरम्यान मी आणि आपल्यापैकी बरेच जण या प्रचारासाठी फिरत होतो, ज्याचा उल्लेख मगाशी धनंजयने केला. आणि आपण एकमेव पक्ष असा होतो, तुम्हाला आठवत असेल की आपण प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र जाहीरनामा दिलेला होता
आणि वचनं दिलेली होती, त्या वचनांची पूर्तता 5 वर्षामध्ये आपल्याला करायची. काही ताबडतोब करण्यासारखी आहेत, काही लॉंग टर्म वेळ लागणारी आहेत. राष्ट्रवादी हा वचनपूर्ती करणारा पक्ष अशी प्रतिमा ह्याच्यातून आपल्याला निर्माण करायची आणि त्यासाठी पक्ष कार्यालयात आणि माझ्या कार्यालयात आणि प्रत्येक राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या कार्यालयात एक पदाधिकाऱ्याची आणि अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांच्याकडं वचनपूर्ती कार्यवाहीचं पण काम आपल्याला द्यायचं आहे. मंत्र्यांनी ते जिथून निवडणूक लढले त्या मतदारसंघातील वचनपूर्तीचा भाग पाहावा आणि उर्वरित मतदारसंघातील वचनपूर्तीत जिथे जिथे त्यांच्या विभागाची मदत लागेल आणि जे डिपार्टमेंट आपल्याकडे आहेत त्यांनी माझं कार्यालय मंत्र्यांचं मतदारसंघ सोडून उर्वरित मतदारसंघामध्ये वचनपूर्तीसाठी प्रयत्नशील राहील आणि याच्यातून आपण त्या आश्वासनाची पूर्तता करायची आहे. मी उपलब्ध करून त्याच्यामध्ये देईलच. येत्या गणेशोत्सवापर्यंत प्रत्येक मतदारसंघात किमान एक तरी आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये किंवा पराभूत झाला आमदार पण तिथं विरोधी जरी आमदार असला तरी तिथं आपल्याला भरीव अशी कृती आपल्याला करायची आहे आणि या वचनपूर्ती कक्षाने यावर सर्व देखरेख ठेवायची. माझ्या कार्यालयाशी कक्षाची समन्वय त्या ठिकाणी त्यांनी ठेवायचा आहे. तटकरे साहेब, तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल त्यावेळेस मी माझी टीम पण पाठवतो, तुम्ही त्यांना किंवा मंत्रालयात या, आपण तिथे एकत्र बसून इकडं संघटनेचं कोण बघेल, माझ्या इथनं कोण बघेल, अशा पद्धतीने हे 2 कक्ष, एक म्हणजे वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि दुसरा वचनपूर्ती कक्ष, हा जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता, कारण आता बऱ्याच जणांना तारखा दिलेल्या आहेत अध्यक्षांनी आणि त्यावेळेस त्यांचा जनता दरबार असे काही जण यायला लागलेले आहेत, परंतु बाकीच्यांनी पण वेळ दिला पाहिजे मंत्र्यांनी आणि जनता दरबाराच्या वेळेस त्यांनी त्या ठिकाणी हजर राहिलाच पाहिजे. काल तर सगळेच जण या 2 दिवसाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आले. पत्रकार त्यांच्या परीनं बातम्या देण्याचं काम करतात, तो त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल आपण कोणी काही टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही. परंतु भुजबळ साहेब आज थांबणार होते, परंतु भुजबळ साहेबांनीच मुंबई मॅरेथॉन ही सुरू केलेली आहे. ते कितवं वर्ष होतं? 20वा. आणि मागच्या वेळेस संजय बनसोडे आहे तिथं, ते त्या क्रीडा खात्याचे मंत्री होते. मागच्या वेळेस संजय पण त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग दाखवलेला होता. यावेळेस आता क्रीडा खातं दत्तामामाकडे असल्यामुळं दत्तामामांनी मला आणि या दोघांना विचारून परवानगी घेतलेली होती. काल दत्तामामा तिथं होता, त्याच्यामुळं त्या दोघांना आपण सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही त्या कार्यक्रमाला जा, कारण त्याच्यातून हे मॅरेथॉन असतात, कबड्डी स्पर्धा असतात, खो खो स्पर्धा असतात, कुस्ती स्पर्धा असतात, वेगवेगळ्या प्रकारचे गणेशोत्सव, वेगवेगळ्या प्रकारच्या दहीहंड्या, वेगवेगळ्या प्रकारचे नवरात्र उत्सव, असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात. आज आणि काल अनेकांनी शहरामध्ये आपण कमी पडतो त्याचा उल्लेख नजीबनं पण केला आणि ताईंनी पण केला. त्या गोष्टी आता आपल्याला कराव्याच लागतील. मुंबईच्या संदर्भामध्ये आत्ताच माझं प्रफुल्लभाईंचं बोलणं झालं की उद्या परवा नवाबभाई आणि काही सहकारी मित्रांना घेऊन मुंबईच्या संदर्भामध्ये आपण बसू आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी मार्ग काढू. बऱ्याचदा एखादी बातमी येते आणि दुसरी त्याच्याबद्दलची माहितीच नसते आणि विरोधक तर अलीकडे ठोकून काही पण बोलायला लागले. आता कितीतरी तारखेला 16 का काहीतरी तारखेला एक सिनेस्टार आहे, त्याच्यामध्ये सैफ अली, त्याच्या घरामध्ये एक चोरटा शिरलेला होता आणि तिथं हल्ला झाला, त्याला तिथं जखम झाली. काहींनी स्टेटमेंट करून टाकली, मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली. आता एका घरात एक चोरटा शिरला की लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली, हे होता कामा नयेच. त्याबद्दल मी समर्थन करत नाही त्या चोरट्याचं, पण पोलीस यंत्रणा एवढी कामाला लागली आणि काल तो पठ्ठ्या त्या ठाण्यामध्ये सापडला. सगळं कबूल केलं. कुठला 8 महिन्यापूर्वी बांगलादेश सोडून इकडं कलकत्त्याला आला, कलकत्त्यावरून मुंबईचं बरंच ऐकलं होतं म्हणून जीवाची मुंबई करायला मुंबईत आला. हाऊसकीपिंगचं काम केलं. त्या हाऊसकीपिंगचं काम ज्या एजन्सीकडे केलं त्यांनी त्याचं आधार कार्ड बघितलं नाही, त्याचं काही शहानिशा करायची होती ती केली नाही, त्यालाही आता उचललेलं आहे. त्याच्यामुळं तिथनं आल्यानंतर इकडं तिकडं फिरत होता आणि सगळे दागेदोरे पोलिसांनी काढले आणि तो आता सापडलेला आहे.
त्याला माहिती पण नव्हतं कुठल्या नटाचं घर आहे का नटीचं घर आहे. ते आपला त्यांनी कुणीतरी त्याला सांगितलं होतं इथं सगळे श्रीमंत लोक राहतात आणि त्याच्यामुळे तो तिकडे गेला आणि त्याला एक डग दिसला आणि त्या डगमधनं तो आत शिरला. असं ते सगळं आहे. सांगायचं तात्पर्य की तुमच्या माझ्या महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता हे महायुतीचं सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधकांनी त्यांना मुद्दाच राहिला नाही. आपले 17 आणि त्यांचे 31 निवडून आल्यानंतर आपण एकानी की बाबा आमचं EVM खराब होतं म्हणून आम्ही पराभूत झालो, आम्हाला कळलं आम्ही 48,000 मतांनी कमी पडलो, याचा अर्थ मतदारांनीच ठरवलं होतं आम्हाला मतदान नाही करायचं. पण त्याच्यात वेळ न घालवता पुन्हा ते दुरुस्त कसं करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये चालवला आणि त्याच्यातनं आपण हे यश त्या बाबतीमध्ये मिळवलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पण निकाल लागल्यानंतर यांनी सगळ्यांनी विरोधकांनी EVM त्या आमच्या माळशिरस तालुक्यातले पण कुठलं गाव, त्या गावाचा पण उल्लेख करून तिथं मार्कडवाडी त्याच्याबद्दल पण सगळं काही सांगितलं. आता बघा नवीन मुद्दा कुठला आला की लगेच ते देतात सोडून. फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सातत्याने मगाशी संविधानाच्या बद्दल पण जी फिल्म दाखवली गोरक्ष आणि या सगळ्यांनी पार्थ वगैरेंनी पुढाकार घेऊन त्यामध्ये देखील संविधानाच्या बद्दल आता काही 317व्या कलमाच्या बद्दलचा उल्लेख करत असताना प्रफुल्लभाईंनी पण या गोष्टीचा विचार केला. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचेच आहोत. कालही होतो, आजही आहे आणि उद्याही तसंच राहणार. आपण ती विचारधारा बदलणार नाही. ही गोष्ट अतिशय तुम्ही लक्षामध्ये ठेवा. त्यामध्ये तसुबर पण कुठला बदल त्या ठिकाणी होणार नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि कारण नसताना निकाल चांगले लागले की EVMचं बोलायचं नाही. दिल्लीचा निकाल तिकडे लागला त्या केजरीवालच्या बाजूने काही बोलणार नाही. पंजाबचा लागला केजरीवालच्या बाजूने काही नाही. ममताचा लागला तिकडं काही नाही. आणि जर एखादं राज्य गेलं ते त्यांनी स्वप्नच बघितलेली होती. अहो तुम्हाला माहिती नाही, आम्ही आदल्या दिवशी बसलो असताना TV ला बघायचो, यांनी खातेवाटप केलेलं होतं. फक्त मुख्यमंत्री कोण करायचं ते चाललेलं होतं. त्याच्यात त्यांनी सांगितलं ह्याला गाडी खूप चांगली चालवता येते, तो नीटपणे सारथ्य करेल वगैरे वगैरे. पण ह्या पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे. माझा कृपा करून त्याच्यावर तुम्ही असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. प्रवक्त्याच्या बद्दलची पण जबाबदारी आनंद आता तुझ्यावर त्या ठिकाणी टाकलेली आहे. बाकीच्याही प्रवक्त्यांनी काही आता सगळीकडं फोनची व्यवस्था आहे. जर एखादं वक्तव्य करत असताना तुम्ही कुणाला विचारलं प्रमुखांना ह्याबद्दल, मला आठवते नवाबाई इथं बसलेत, नवाबाई नेहमी प्रेस घ्यायचे त्यावेळेस जरा माहिती घ्यायचे, ते स्वतः उपजतच त्यांना त्याच्यातली खूप माहिती असल्यामुळं ते परफेक्ट त्याच्याबद्दलची उत्तरं द्यायची. आणि त्यांची प्रेस आम्हाला प्रफुल्लभाईंना अनुभव आला, देशामध्ये सगळेजण त्यांची प्रेस ऐकायचे. इतके जण लोक त्या प्रेसला महत्त्व त्या ठिकाणी देत होते. शेवटी काही वेगवेगळी संकट येतात, मुद्दामून काहींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. त्याचा मगाशी दादांजींनी भाषणामध्ये उल्लेख पण केला. विधानसभेला पण काही लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करून पाडा अशा पद्धतीनं सांगण्यात आलं. परंतु लोकांनी ते फार मनावर घेतलं नाही. लोकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचं काम केलं. काजींचा पण उल्लेख काल काहीतरी सूरजनी केला. मनोज कायंदे ज्यावेळेस तिथं निवडून आले त्याच्या संदर्भामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की यावेळेस आपल्याला ज्यांना मला आमदारकीची किंवा ह्याची संधी देता आलेली नाही आहे अशा काही लोकांना आपण जिल्हा परिषद, कारण आता माऊली कदम हा जिल्हा परिषदेनंच पुढं आलेला आहे. बरेच कार्यकर्ते, मला वाटतं मनोज पण जिल्हा परिषदेचा सदस्य कायंदे त्या ठिकाणी होते. अशा पद्धतीनं बरेच जण तिथं ती एक पहिली पायरी तुम्ही समजा. आणि तिथं कॉर्पोरेशनला आणि महानगरपालिकेला, आपल्या महानगरपालिकेला आणि जिल्हा परिषद तालुका पंचायतीला यांना संधी देण्याचं काम आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये करू. आणि ह्याच्यातून निवडणुकांमध्ये देखील पक्ष संघटित आणि सरकारमध्ये विविध ठिकाणी पक्ष संधी देईल. दुसरं, मागं आमच्या चुका झाल्यात. 5 वर्ष आम्ही महत्त्वाची महामंडळं आणि सदस्यपदच दिली नाही. त्यावेळेस मात्र युतीचा रिझल्ट आल्यानंतर आपल्याकडून तटकरे साहेब, तिकडून
बावनकुळे साहेब भाजपकडनं आणि शिवसेनेकडनं उदय सामंत हे तिघं बसून साधारण त्याचं वाटप करणार आहेत आणि ते केल्यानंतर देखील आपण जो कोणी त्या योग्यतेचा अनेक आहेत योग्यतेचे तसं मला कुणाला टीका करायची नाही, परंतु त्यातल्या त्यात तिथं योग्यतेचा अध्यक्ष किंवा सदस्य हे करण्याचं काम संघटना त्या बाबतीमध्ये करेल. कारण आम्ही लोक उपमुख्यमंत्री मंत्री राज्यमंत्री होतो, परंतु खाली काम करणारा जो पक्षाचा कणा असतो तो मात्र नुसता पाट्या टाकायचं काम करतो आणि मग तो पण कधी कधी म्हणतो अरे आम्हाला कसलं पद तुम्ही देणार आहे का नाही, आम्हाला समाजामध्ये काही तुम्ही किंमत देणार आहे का नाही. आणि म्हणून ह्याबद्दलचं पण आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि लवकरच त्याच्याबद्दलचे निर्णय झालेले तुम्हाला सगळ्यांना ह्या निमित्तानं पाहायला मिळतील अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. एकंदरीतच हा अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्याबद्दल जास्त काही बोलणं आज उचित नाही, कारण तो सभागृहाचा हक्कभंग त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यामुळं पण मी एक तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की काही योजना ज्या आउटडेटेड झालेल्या आहेत किंवा काही ठिकाणी त्या लाभार्थ्याला तो लाभ देण्याची गरज नाही कारण त्याची ऐपत आहे, अशांच्या बाबतीमध्ये मात्र काही वेगळ्या प्रकारचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत, मी लगेच घेतला असं म्हणत नाही, मनस्थितीत, कारण काय आपण एकटेच निर्णय घेणार नाही. त्याच्यामध्ये देवेंद्रजींच्या बरोबर बोलावं लागेल, एकनाथरावजींच्या बरोबर बोलावं लागेल, थोडंसं संघटनेचे अध्यक्ष म्हणजे आत्ता 3 नावं घेतली त्यांच्याबरोबर पण त्या ठिकाणी चर्चा करावी लागेल. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस आमची कॅबिनेट असती ती कॅबिनेट 42 लोकांची आहे, त्यांना पण त्याच्यामध्ये थोडं विश्वासात घेऊन पण काही बाबतीमध्ये मात्र आम्हाला तशा प्रकारची पावलं ही उचलावी लागणार आहेत. अशा प्रकारचं आपण नोंद या निमित्तानं घ्यावी, कारण हे राज्य पुरोगामी विचारांचं राज्य आहे. याला एक वैचारिक बैठक आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी अतिशय सुसंस्कृतपणा तुमच्या माझ्या राज्याला त्यावेळेसपासून शिकवलेला आहे. त्याच्यापासून देखील आपल्याला बाजूला जायचं नाही आणि त्यामध्ये त्यांनी जशी शिस्त घालून दिली किंवा त्यांच्याबद्दल काही उदाहरणं आज काही मान्यवरांनी दिलेली आहे, तशा पद्धतीनं आपल्याला त्याच रस्त्याने पुढं जायचं आहे. त्याच्यामुळं उगीच काहीतरी आर्थिक शिस्त मोडून वेगळ्या काही गोष्टी त्या बाबतीमध्ये करायच्या नाहीत. कारण उद्या जनता म्हणेल की आम्ही तुम्हाला 5 वर्षाच्या करता निवडून दिलेलं होतं, तुम्हाला समजत नव्हतं का राज्य कशा पद्धतीनं करायचं. आणि म्हणून ह्या गोष्टीची नोंद देखील आपण सगळ्यांनी घ्यावी. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन जवळपास आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि पक्षाने रौप्य महोत्सव गाठलेला आहे. एका अर्थानं आपला पक्ष 25 वर्षाचा झालेला आहे म्हणजे ऐन तारुण्यामध्ये म्हणजे आलेला आहे. आता त्याचा सळसळता उत्साहाचा ताकदीचा उपयोग राज्याच्या देशाच्या विकासाच्या सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. परवा मला प्रफुल्लभाई पण म्हणले अजित एकदा ह्या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये एखादा शनिवारीच ना शुक्रवारी किंवा शनिवारी नॉर्थची जी राज्य आहेत जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे, पक्षाचे आमदार आहेत, अशा ठिकाणी आपण आम्ही जाणार आहोत आणि तिथल्या सगळ्या आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना बोलून त्यामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा विनिमय करणार आहोत की त्यांनाही असं वाटतं कामा नये की आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतायत, असंही त्या बाबतीमध्ये होता कामा नये. त्याच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण हे महाराष्ट्रातलं जे काही झालं ते तुम्हाला माहिती आहे, परंतु अरुणाचल विधानसभेत देखील आपले 3 उमेदवार आमदार निवडून आलेले आहेत, ते सुद्धा मोठं यश होतं. निक कामिन, त्याच्यानंतर लिखा सोनी आणि टोटो टाटुंग असे 3 जण विधानसभेमध्ये निवडून आलेले आहेत. तिथं पण 6 लोक फार कमी मतांनी हरले. त्याच्यामध्ये तिथं सगळे मिळून आपल्याला 10.43% मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली खरेच अभिमानाची बाब आहे. आणि एकंदरीतच आपल्याला आमचं सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळून आपल्याला द्यायचा आहे. आणि त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये
आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य संख्या वाढून पक्षाला एक व्यापक जनाधार मिळवून देण्याचा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे. लोकसभा विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला पूर्ण ताकदीनं उतरायचं आहे. त्यासाठी आपण सगळेजण मिळून काम करायचं आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या बळावर पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मी कायम काम करीत राहीन हा देखील शब्द या निमित्तानं देतो. मी दुसरं एक तुम्हाला सांगतो की माझ्या जसा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही काही लोकांनी दौरे केलेले होते तशाच पद्धतीचे दौरे महाराष्ट्रामध्ये आम्ही करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं थोडं ज्या बाबतीमध्ये जिल्हाध्यक्ष किंवा काही जण कमी पडत असतील किंवा काही त्यांना अडचण असेल तिथं काही ठिकाणी पदाधिकारी बदलले जाणार आहेत. काही ठिकाणी आपल्याकडं कुणीच तिथं नाही आहे किंवा ही भूमिका घेतल्यानंतर काही आपल्याबरोबर आले म्हणून ते कंटिन्यू तिथं राहिले आणि त्यांना कशाला आता काढायचं. पण आता मात्र आपल्याला उद्याची 5 वर्षाची आखणी करायची, जुळवणी करायची, आपली सगळ्यांचं ती कामाची एक पद्धत करायची. त्यामुळं काही बाबतीमध्ये मात्र मग त्याच्यामध्ये महिला असतील, युवक असतील, युवती असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, इतर सेल असतील, त्याही संदर्भात आपल्याला निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि ते आम्ही घेणार आहे. दुसरी गोष्ट, काही जिल्हाध्यक्षांना मी सांगितलं होतं तुम्ही नका या भानगडीत पडून उभं राहण्याच्या. उभे राहिले, डिपॉझिट जप्त झाली, परत बारकी तोंड घेऊन येतात. दादा आता जाऊ द्या, आता चुकलं आमचं, आता घ्या. आता काही पदर पण फाटलीत, सगळे पदरात घ्यायची सारखी परिस्थिती राहिली नाही. त्याच्यामुळं कुणाला काही घेतलं जाणार नाही. एकदा त्यांना कळलंच पाहिजे शिस्त काय असते ते आणि त्या पद्धतीनंच त्यांना वागवलं जाईल. ह्याची पण नोंद ह्या शिबिराच्या निमित्तानं ज्यावेळेस आपण घड्याळ तेच पण वेळ नवी हे आपण म्हणतो त्यावेळेस आपण ह्या गोष्टीची पण नोंद आपण घ्यावी. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारावरच आपल्याला काम करायचं आहे आणि महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपण बदल होऊन देणार नाही. मात्र शहरी भागाच्या करता देखील सुनीलजी काल जे काही आपण ऐकलंय 2 दिवसात त्याच्यामध्ये थोडंसं आपण चिंतन वगैरे करून काय आणखीन बदल केले पाहिजेत तशा पद्धतीनं, कारण नजीबने काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या खरोखरीच योग्य होत्या. वास्तविक 99 ते 15 वर्ष पहिली आणि नंतर काहीतरी 17.5 वर्ष होम खातं आपल्याकडे होतं. वास्तविक गृह खातं शहरी भागात खूप काही करू शकतं पण दुर्दैवाने आपल्याला ते करता आलं नाही. किंवा मुंबईसारखं पालकमंत्रीपद पण आपल्याकडे जवळपास 15-1 वर्ष होतं पण त्याचाही आपल्याला म्हणावा असा फायदा करता आलेला नाही आहे. हे आता मागचं काढण्यात अर्थ नाही पण ही फॅक्ट आहे. राज्याचं हित, सर्वसामान्यांचं कल्याण आणि आपल्या पक्षाची वाढ हेच आपलं सगळ्यांचं टार्गेट असलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अल्पसंख्याक विभाग आणि अवकाफ हा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे आणि त्याच्यामुळं या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांनी दत्तामामाला भेटत चला, मला भेटत चला, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटत चला आणि काय गोष्टी केल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत. काही गोष्टी आपण मागे केल्या परंतु तेव्हा वेळ फार कमी होता आणि त्याच्यातून आम्हाला त्याची अंमलबजावणी ठराविकच भागामध्ये थोडीफार करता आली. ते पण जरा दुरुस्त करण्याचं काम. आणि हा पक्ष सर्व जाती धर्माचा आहे, इथं कुठलाही भेदभाव होत नाही अशा पद्धतीनं प्रत्येकाच्या कृतीमध्ये दिसलं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा नेत्यांचा नाही तर तो कार्यकर्त्यांचा म्हणून ओळखला जावा. आपल्याला बऱ्याचदा असं संबोधलं जायचं वेगवेगळे सरदार हे त्या भागातले गोळा केले आणि त्यांचा झालेला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं मागं बोललं जायचं. तसं नाही आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षाच्या सर्व संघटनांचा अधिकाधिक विस्तार हा त्या प्रमुखांनी केला पाहिजे. नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोकांच्या मध्ये फिरण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपला पक्ष हा सर्वसामान्य लोकांचा आहे, ही प्रतिमा लोकांच्या मध्ये असायला हवी. शेतकरी कष्टकऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
हा आपला पक्ष हे वाटायला हवं. त्यासाठी आपल्याला गावागावामध्ये जाऊन हा पक्ष वाढवावा लागेल. कृषी खातं आपल्याकडे आहे. माणिकरावांनी पण त्याच्या संदर्भामध्ये परवा आम्ही बारामतीला जाताना येताना बरोबर होतो, त्याच्यावर अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. केंद्राच्या खूप योजना त्या कृषीशी संबंधित आहेत. त्याच्यावर केंद्राचा पण उपयोग हा आपण करून घेणार आहे. आणि मी पण बजेटमध्ये तिथं कशी मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन करणार आहोत. शिवशाहू फुले आंबेडकर हीच आपल्या पक्षाची विचारधारा आहे. त्या मार्गावरच आपली वाटचाल होती आहे आणि यापुढे देखील राहणार आहे. हे मी पुन्हा पुन्हा लक्षात आणून देतो. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये आपण घेतलेले निर्णय आणि त्याचा लाभ हा जनतेपर्यंत आपल्याला पोचवावा लागेल आणि त्याकरता तुमची सगळ्यांची साथ मला हवी आहे. हे सगळं होत असताना जो लाभ आहे तो लाभ देताना बऱ्याचदा काही तो लाभार्थीमध्ये मोडत असताना पण लाभ घेतोय. ह्याबद्दल पण आपण कटाक्षाने आम्ही आता टप्प्याटप्प्याने सगळंच डीबीटी करतोय. म्हणजे मंत्रिमंडळामध्ये ठरलेलं आहे की 31 मार्चपर्यंत सगळ्या विभागाच्या बद्दल डीबीटी सुरू झालं पाहिजे. ज्यांचं होणार नाही त्यांना निधीच्या बद्दल मुद्दाम 3 महिने आधी आम्ही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या सचिवांना आणि त्या संबंधित मंत्र्यांना सांगितलेलं आहे. कारण जमा होणारा पै ना पै हा वायफळ खर्च होता कामा नये. तो सत्कारणी लागला पाहिजे. तो खरोखरीच ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत त्या ठिकाणी पोचला पाहिजे. याबद्दलचा प्रयत्न हा होणार आहे. मागच्या काळामध्ये काहींच्या बद्दल काही वेडं-वाकडं ऐकायला मिळायचं. अशा लोकांना संधी त्या ठिकाणी दिली जाणार नाही असं वरिष्ठ पातळीवर महायुतीचं ठरलेलं आहे. या पण बद्दलची नोंद सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. कार्यकर्त्यांनी पण उगीच काहीतरी रात्रीच मोठा कॉन्ट्रॅक्टर होण्याचा प्रयत्न करू नये किंवा मोठं काम पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करू नये. मला तर इतकेच जण भेटतात, दादा आम्हाला काम द्या आणि काम जर दिलं तर तो काम 5 किंवा 10% दुसऱ्याला विकतो असं कानावर येतं. हे असलं पण त्या बाबतीमध्ये चालणार नाही. नियमाने सगळ्या गोष्टी चालतील. नियम तोडून जर कोणी वागलं तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. त्याच्या चुकीच्या गोष्टीवर पांघरून घातलं जाणार नाही. हे मी आपल्याला अतिशय स्पष्ट सांगतो. कारण एक्साईज आणि GST माझ्याकडे, नाहीतर कुणाचं तरी काहीतरी दुकानामध्ये गडबड करायची, दादा वाचवा ना आता हे जे एक्साईजने पकडलं. अजिबात नाही. ते एक्साईजवाल्याला सांगेल ह्याला कुठंतरी असा ह्याचा बंदोबस्त करा की परत त्याला आठवणच आली पाहिजे की आपण काही चुकीचं करता कामा नये. ह्या प्रकारे आपण सगळेजण पुढं जाऊया. आज ज्या 30 लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना कालपासून केलेल्या आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्याला सगळ्यांना खात्री देतो, त्याची नोंद घेतो. हां, खूप जणांच्या चिठ्ठ्या मला येत होत्या, प्रफुल्लबाईंना येत होत्या, तटकरे साहेबांना येत होत्या, आम्हाला बोलायचं आहे, आम्हाला बोलून दिलं जात नाही, आम्हाला मुद्दाम डावललं जातं. असं अजिबात कुणी मनामध्ये आणू नका. आपल्याला आता अनेक शिबिरं त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळीकडं आज वेळ कमी होता. संध्याकाळी लग्नाची तीथ आहे. आपल्याला दुपारी ते संपवायचं होतं आणि त्याच्यामुळं आपण या पद्धतीनं विषय घेतलेले होते. परंतु प्रत्येक विभागामध्ये एका जिल्हाध्यक्षांना बोलायची संधी आपण दिलेली आहे. आपल्या नाशिक विभागात अशोक या अहिल्यानगरला अधिवेशन असल्यामुळं अशोकला आपण संधी दिली, नाहीतर तिकडं पण आपण संधी बाळासाहेब सोळसकरला दिली. मला वाटतं विदर्भामध्ये वासेकरला त्या ठिकाणी संधी दिली, काजी साहेबांना पण संधी दिली. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रतापला मराठवाड्यात आपण संधी दिली. अशा पद्धतीनं अनेक सहकारी मित्रांना, सिद्धार्थला मुंबईचा म्हणून आपण त्या ठिकाणी संधी दिली. या पद्धतीनं आपण बहुतेकांना संधी देण्याचं काम कोकणातलं ह्यावेळेस आपण संधी दिली नाही का जिल्ह्यात? कोण जिल्हाध्यक्ष? हो, जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड, ठाणे. हा नाही, अध्यक्ष आहेत. मग अध्यक्ष काय बाकीच्यांचे नाहीत का अध्यक्ष? शेखर सर, तुम्ही लक्षात कसं काय आणून दिलं नाही?
ठीक आहे. या ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी चुकून एखादी राहिलेली असेल तर त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये लक्ष दिलं जाईल. पण खरोखरीच मला एका गोष्टीचं गंमत वाटते. मी अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे, परंतु गेल्या 35 वर्षात मी अनेकदा, मी आत्ता मला वाटतं 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालो ना, 6व्यांदा. एवढी गर्दी माझ्या घरी किंवा मी पुण्याला किंवा कुठं गेल्यानंतर मी बघितलं नाहीये. का सगळे उठून तिथंच येतात मला काही कळत नाहीये. त्यामध्ये त्या त्या खात्याच्या मंत्र्यांच्याकडे पण जायला शिका आणि संघटनेच्या ऑफिसमध्ये पण यायला शिका. सगळ्यांनीच तिथं एक अमकं करा तमकं करा, करायच्या वेळेस आपण जरूर वेगवेगळ्या मान्यवरांना संधी देऊ, त्याबद्दल कुणी तीळ मात्र शंका मनामध्ये बाळगू नका. पण 30 कामं घेऊन आता बदल्याचा काळ नाही. बदल्या एप्रिल आणि मार्च एप्रिलमध्ये काहीतरी होणार आहेत, त्याच्यावर सध्या बदल्याचा पण भानगडीमध्ये पडू नका. आणि खरोखरीच कुणावर अन्याय झालेला असेल तर जरूर या ना, तो अन्याय दूर करण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करू ना. परंतु हे टेंडर असं करा आणि ते टेंडर तसं करा, वाहतुकीचं काम मला द्या आणि फलाण्याचं काम ह्याला द्या, हे असलं काही तुम्ही करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. मग तुम्हाला संघटनेत इंटरेस्ट आहे काय, तुम्हाला ह्या कामामध्ये इंटरेस्ट आहे, त्याचाही विचार शेवटी पक्षाला करावा लागेल. या गोष्टीची पण नोंद जे सारखे सारखे येतात त्यांनी त्या ठिकाणी घ्यावी. कामाच्या करता जरूर या. आम्ही तर लगेचच काम त्या ठिकाणी फोन करून सांगण्याचा प्रयत्न करतो या पद्धत. आणि आता हे सरकार 5 वर्ष राहणारं सरकार आहे, स्थिर सरकार आहे. आता कुणी जरी सांगितलं ते पुढं असं होणार आहे तसं होणार आहे, हे अमुक होणार आहे, काही होणार नाही. त्यामध्ये आपल्याला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, भाजपला भाजपचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, शिवसेनाला एकनाथराव शिंदेंचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आणि त्यामुळं आपण त्या पद्धतीनं काम करत असताना आपल्याला तिथं स्थानिकांमध्ये काम करत असताना आपल्यामध्ये फार अंतर पण पडता कामा नये. तुम्ही ह्या घेतलेल्या पक्षांच्या नावाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर देखील संवाद ठेवला पाहिजे, कारण हे महायुतीचं सरकार आहे. आता देखील पालकमंत्री काही आपल्याकडे, काही दुसऱ्या 2 पक्षांकडे, त्याच्यावर तिथलं पण जे काही कामाची वाटणी होईल त्या कामाच्या वाटणीच्या संदर्भामध्ये किंवा पदाधिकारी कुणाचे किती घ्यायचे ते वरिष्ठ पातळीवर त्या ठिकाणी ठरलं जाईल. पण खरोखरीच त्याचा उपयोग संघटनेला करून देण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. अशा प्रकारे ह्या शिबिराचा समारोप करत असताना मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करेल. आणि कुठेही गाफील राहू नका, कुठेही हलक्या कानाचा राहू नका. कारण नसताना कुणाच्याबद्दल गैरसमज त्या ठिकाणी करून घेऊ नका. कोणी काही चुकीचं सांगितलं तर त्याचा शहानिशा करून वस्तुस्थिती काय हे पण समजून घेण्याचा प्रयत्न हा माझ्या प्रत्येक सहकारी मित्रांनी केला पाहिजे, कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची सूचना राहील. पुन्हा एकदा मी प्रांताध्यक्षांचं, त्यांच्याबरोबर हे 2 दिवसाचं शिबिर उत्तम पद्धतीनं पार पाडण्याच्या करता ज्या सहकारी मित्रांनी प्रयत्न केला, आपल्या आशुतोष काळेच्या सगळ्या ग्रुपचं आणि शिर्डीच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या निमित्तानं मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला पण धन्यवाद देऊन आपल्याला पण मनापासून आपले आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता इथे पक्षप्रवेश होणार आहे, त्यानंतर